करण्यासाठी स्वतः आमदार प्रतिभा धानोरकर आपल्यासोबत आहेत। प्रतिभाताई, आपण अत्यंत गंभीर असं हे वक्तव्य केलेलं आहे। पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला, आता दुसरा जीव मी जाऊ देणार नाही। नेमकं काय अर्थ घ्यायचा या वक्तव्याचा? हॅलो, हा प्रतिभाताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पोहोचतोय। प्रतिभाताई, अत्यंत गंभीर असं वक्तव्य आपण केलंय। गंभीर असं वक्तव्य म्हणजे खासदार साहेब जाण्याच्या महिन्याभरा आधीपासून आमच्याच पक्षातील लोकांनी जो मानसिक त्रास आम्हाला दिला त्याच्यामुळे त्यांचा जीव गेला। आणि आता सुद्धा म्हणजे ते गेल्यापासून साधारणतः 9 महिन्याच्या कार्यकालात त्यांचं तेच सुरू आहे की सतत न्यूजपेपर मध्ये असतील, पोर्टलवर असतील, माझ्या विरोधातल्या न्यूज ते सतत म्हणजे काही न्यूज चॅनल वाल्यांना त्यांनी विकत घेऊन घेतला आहे आणि पेपरवाल्यांना पण मोठे मोठे पॅकेज देऊन त्यांनी सतत न्यूज चालवत आहे। पण एक जीव गेला, आता दुसरा माझ्या सुद्धा मागे ते सतत लागून आहे। पण मी काळजी घेऊन आहे, मी ते होऊ देणार नाही। आणि आमच्याच पक्षातले लोक काही भाजपच्या पेरोलवरती असून तेच सगळ्या चुकीच्या अफवा फैलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। प्रतिभाताई, आपला रोख हा म्हणजे आपण इच्छा व्यक्त केलेली आहे की लोकसभा निवडणूक मी लढणार, आणि त्याच ठिकाणी शिवानी वडेट्टीवार या देखील दावा करतायत। त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन नुकतीच नेत्यांची भेट घेतलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं हे वक्तव्य म्हणायचं का? नाही, पार्श्वभूमीवर ती वक्तव्य म्हणून नाही, ही वास्तविकता आहे। आणि ह्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला माहित आहे की या खासदाराचा जीव कशामुळे गेला। त्याच्यामुळे ना, आणि शिवानी वडेट्टीवार लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करतात, पण ती माझी स्पर्धक नाही, कारण ती या लोकसभेच्या रणांगणात कुठंच नाही। त्याच्यामुळे ती माझी प्रतिस्पर्धी नाही। जो माझा प्रतिस्पर्धी राहील त्याच्या विरोधात मी बोलेल, जो माझा प्रतिस्पर्धी नाही मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। नक्कीच। मात्र प्रतिभाताई, आपण लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहात आणि त्यासाठी आपण काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना म्हणजे दिल्लीमध्ये देखील आपण या संदर्भात बोलणार आहात का? नाही, मी जेव्हा राहुलजीशी, आदरणीय मॅडमशी आणि केशरी वेणुगोपालला सुद्धा नागपूरचं अधिवेशन होतं तेव्हा भेटली, तेव्हा सुद्धा मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ही माझी हक्काची जागा आहे। काँग्रेसचा एकमेव खासदार या चंद्रपूर लोकसभेतून निवडून गेला आणि ती हक्काची जागा असताना मी तो माझा अधिकार कसा सोडणार आहे? मी 100% ही लोकसभेची निवडणूक लढणार आहे।